पीडित मुलगी ही 19 वर्षाची आहे. एक 13 मार्च रोजी ती मिसिंग झाल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन वाठोडा येथे प्राप्त झाली होती. मुलीकडे मोबाईल नव्हता आणि इतर काही एक्स्ट्रा माहिती मिळाली नाही. परंतु त्यानंतर काही दिवसांनी आपल्याला मुलीच्या आईकडून माहिती मिळाली की तिचे जे वडील आहेत त्यांच्या विरोधात या मुलीसंदर्भात पोक्सोचा गुन्हा पुलगाव पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि ही मुलगी पुलगाव भागामध्ये असू शकते. त्या दृष्टीने तपास करण्यासाठी आम्ही एक टीम तयार करून ताबडतोब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 5 यांना घटनेची माहिती देऊन एक तपास टीम तपासासाठी रवाना केली. तपास टीम रवाना झाली असता मुलीची आईकडून माहिती मिळाली की मुलीचा त्यांना फोन आलेला आहे आणि ती पुलगाव या ठिकाणीच आहे आणि तिच्या वडिलांनी तिला मारहाण वगैरे केलेली आहे. तिच्या वडिलांकडे ती होती अशी माहिती मिळाली आणि तिथून ती पुढे येत आहे. तर तिथं पुलगावला ताबडतोब आपली टीम गेली आणि मुलीला ताब्यात घेऊन परत आले आणि मुलीला प्राथमिक विचारपूस केली. मुलगी 54% स्पीच डिसॅबिलिटी आहे मुलीमध्ये आणि तिला पॅरालिसिसचा सुद्धा लहानपणीपासून आजार आहे. मुलीला इथे आणल्यानंतर आणि तिच्या आईकडे तिची विचारपूस केली की तिची भाषा जी आहे आपल्यापेक्षा जास्त तिच्या आईला समजते. त्याच्यामुळे तिच्या आईने तिला विचारपूस करून काही तिच्यासोबत काही दुष्कर्म वगैरे झालेला आहे का किंवा काही अप्रिय घटना घडलेली आहे का या संदर्भात विचारपूस केली. तर तिने नकार दिला त्यावेळेस. परंतु 2 दिवसानंतर घरी गेल्यावर 2 दिवसानंतर तिच्या आईला ती रागवेल या भीतीपोटी तिने कदाचित नकार दिलेला असावा आणि 2 दिवसानंतर तिने घरी तिच्या आईला सांगितलं की तिच्यासोबत तिला किडनॅप करून एका व्यक्तीनं घेऊन गेला होता जो की तिच्या घराच्या मागे जे बांधकाम चालू होतं त्या बांधकामाच्या ठिकाणी तो मजूर होता. त्या व्यक्तीने त्याचं नाव राजू भारती. त्या व्यक्तीने या मुलीला किडनॅप करून घेऊन गेला आणि तो MP मध्ये त्याच्या गावी तिकडे गेला आणि त्या ठिकाणी तो 1 दिवस थांबला आणि दुसऱ्या दिवशी परत तो इकडे नागपूरकडे येऊन त्याने या मुलीला पुलगावला त्याच्या वडिलांकडे नेऊन सोडलं आणि त्या ठिकाणी ती मुलगी जवळपास 1 महिना त्याच्या वडिलांकडे होती आणि त्या 1 महिन्याच्या दरम्यान या मुलीसोबत सुरुवातीला जो राजू नावाचा व्यक्ती घेऊन गेला होता त्यांनी इथे सुद्धा आणि तिकडे MP ला जिथे तो घेऊन गेला होता त्या ठिकाणी सुद्धा तिथे त्यांनी दुष्कर्म केल्याबद्दल माहिती प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारची तक्रार आहे आणि त्या आरोपीने कबुली सुद्धा दिलेली आहे. आरोपीला त्या अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्या आरोपीने जेव्हा पुलगावला त्या मुलीला नेऊन सोडलं तर त्या ठिकाणी 1 महिना जे तिथे ती राहिली त्या दरम्यान तिथे तिचा जो वडील आहे त्या वडिलांनी सुद्धा तिच्यासोबत दुष्कर्म केल्याबद्दल तिच्यावर अत्याचार केल्याबद्दलची तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या संदर्भात तपास सुरू आहे. त्या घटनेची आम्ही माहिती मिळाल्यावर तात्काळ दखल घेऊन वरिष्ठांना ताबडतोब माहिती दिली. आमचे ACP साहेब आणि आमचे झोन 5 साहेब DCP साहेब यांना तात्काळ माहिती दिली. त्यांनी घटनेचं गांभीर्य बघून आम्हाला स्वतंत्र टीम तयार करण्याचे आदेश देऊन ताबडतोब पुलगाव या ठिकाणाहून सदर आरोपीला ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले. त्या दृष्टीने आम्ही ताबडतोब त्याला पुलगाव इथे शोध घेऊन त्याला आणलेला आहे आणि अटक केलेला आहे. दोन्ही आरोपी अटक आहेत. आरोपी क्रमांक 1 जो आहे त्याचा PCR 4 दिवसाचा PCR प्राप्त झालेला आहे आणि आरोपी क्रमांक 2 जो आहे त्याचा PCR साठी आज तपास पथक माननीय न्यायालयामध्ये गेलेला आहे. या